मित्र हो, असा विषय असतो पहा. नवी पिढी आणि आमची पिढी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पहा. क्षमता आणि कार्यक्षमता याचा जर विचार केला तर आजही आम्ही 12 तास दुकानदारी करू शकतो आणि बिनदिक्कत अहोरात्र नाही, दिवसभर असा हा व्यापारातील उत्साह टिकून का आहे तर आपले ग्राहक, आपली व्यावसायिक भूमिका आणि सतत सातत्य टिकवून ठेवणं हा एक मुख्य हेतू असतो पहा. सातत्याला किंमत असते. आपण नेमकं करावं काय आणि आपली ओळख काय याची जाणीव असते. म्हणजे नव्या पिढीकडे जाणीव आहे असं नाही, त्यांनाही जाणीव असते, पण त्यांच्यातला जो व्यावसायिक प्रेमाचा भाग आहे तो सहज मिळतं, म्हणून ते करतायत ना, मग असू द्या, आम्ही आराम करू. आणि आराम करण्याचा हा जो सरावाचा आणि सवयीचा भाग वाढत जातो आणि वयाची काही 35 40 केव्हा गाठेल हेही सांगता येत नाही. जोपर्यंत ज्येष्ठ कामात असतील, व्यवसायात असतील, तोपर्यंत तरुणांनी खुशाल मौज मजा करावी असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण मला तरी असं वाटतं की आपण उत्साहामध्ये आहोत. ज्याने फाउंडेशन केलं त्या माणसाला खरा बिझनेस, खरं स्वतःचं मार्केटिंग त्याला जाणीव असते आणि ओळख भरपूर झालेल्या असण्याने ते एक मोठं कॅपिटल असतं. ओळखीचं कॅपिटल, पैशाचं कॅपिटल ते तुम्ही निर्माण करू शकता, पण ओळखीचं कॅपिटल आणि त्याबरोबर लोक आपल्याशी जोडलेले आहेत आणि ते टिकून ठेवणं यालाच महत्त्व आहे. म्हणून जो जुना दुकानदार असतो त्याला चैन पडत नाही, त्याला फिरू वाटत नाही, त्याला नातीगोतीही त्यात रुतून बसण्याचं आवडत नसते. कारण वेळ, आयुष्य आणि आपला टवटवीत आनंदी स्वभाव आहे तोपर्यंत. नाहीतर रोगाची कीड लागली की मग चांगल्याची दवाखान्याची हेलपाटे सुरू होतात. परंतु बऱ्यापैकी तब्येत आहे म्हणून आपण टिकाऊ आहेत आत्तापर्यंत. अभिमान नाही, पण बरं वाटतंय. पण विषय आज असा मला सुचला म्हणून आज तो विषय घेतलेला आहे पहा. कदाचित जे आमचे व्हिडिओ पाहत असतील ते म्हणत असतील की हे असं काय म्हणायला लागले, आणि त्यांना आवडणारही नाही कदाचित. कारण सत्ता ही नव्या पिढीकडे लवकर देऊ नये असं मला तरी वाटतं. कारण आपली हातची सत्ता गेली की आपल्याला पडीक पण येतं आणि ते मोठं नुकसान असतं. पुढं करणार काय. मी असे बरेचसे आमचे समवयस्कर पेन्शनर पाहतो, त्यांना वेळ कशी घालवायची हाही प्रश्न पडतो. सतत फिरत राहतात, कारण व्यवसाय नाही, पण आपल्याला व्यवसाय आहे, व्यवसायाचं ठिकाण आहे आणि व्यवसाय यशस्वी आहे विशेष म्हणजे. त्यामुळं आपण आपल्या
आयुष्यावर, जीवनावर, जगण्यावर प्रेम करतो. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.